ही सगळी परिस्थिती त्यांनी सिंधुताईची बघितली आणि त्यांच्या मनामध्ये त्यांना वाटलं, अरे अनाथ लेकरांचा सांभाळ करणारी ही आई, आणि या आईला एखादी स्वतःची हक्काची गाडी नसावी का? म्हणून त्यांनी विचार केला, यांना आपण एक गाडी बक्षीस द्यायची, एक गाडी आपण यांना भेट म्हणून द्यायची. दोन तीन दिवसानंतर आबा खाड्यांनी एक 36 लाखाची फॉर्च्युनर गाडी घेतली आणि माईंना भेट म्हणून दिली. त्यावेळेस माईंनी त्या आबा खाडेंना सांगितलं, बाबा तुम्ही मला 36 लाखाची फॉर्च्युनर गाडी गिफ्ट दिली, या गाडीवरती नाव हे तुमचंच असलं पाहिजे, तुमचं नाव या गाडीवरती टाका. त्यावेळेस आबा खाडेंनी सांगितलं, माई मी माझ्या आईला विचारून येतो. आबा खाडे घरी गेले आणि आपल्या आईला विचारलं. 9वारी साडीमध्ये घालणारी त्यांची आई होती, सिंधुताई सारखीच त्यांची आई होती. त्यांनी आपल्या आईला विचारलं, आई मी सिंधुताईंना एक 36 लाखाची फॉर्च्युनर गाडी भेट दिली आणि त्या गाडीवरती तुमचं नाव टाक असं मला माई म्हणतात, मी काय करू गा आई, त्या गाडीवर माझं नाव टाकू का? त्यावेळेस आबा खाड्याच्या आईनं त्यांना सांगितलं, बाळा गाडीवरती जर नाव टाकायचं असेल ना तर गाडीच्या काचावरती नाव टाकू नको, तर गाडीच्या चाकावरती नाव टाक. आबा खाडीनं विचारलं, का ग आई गाडीच्या चाकावरती का नाव टाकू? त्यावेळेस आईनं सांगितलं, बाळा तू दिलेलं दान हे मातीला कळलं पाहिजे, जातीला कळून काहीही उपयोग नाही.